नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे नीच नीती आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला असेल की नीच नीती म्हणजे काय, मी असं का म्हणतोय, असं म्हणण्यासारखं काय वातावरण निर्माण झालंय, किंवा मी असं कोणाबद्दल म्हणतोय आणि कशासाठी म्हणतोय. मित्रांनो, या सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला व्हिडिओमध्ये बघायची आहेत आणि मी त्याला क्वेश्चन मार्क यासाठी दिलाय की मी जे हे माझं म्हणणं मांडणार आहे, मी जे हे माझे विचार मांडणार आहे, त्या गोष्टीचे समर्पक ते जर तुम्हाला पटत असतील तर तुम्ही या माझ्या मताशी सहमत आहात की नाही आहेत हे तुम्हाला कॉमेंट्समध्ये लिहायचं आहे. तर मित्रांनो, वेळ न दवडता चला बघूया नीच नीती म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो, हे दोन्ही शब्द जर बघितले तर हे मराठी भाषेतले शब्द आहेत आणि सर्वसामान्य माणसाला सुद्धा या शब्दाचे अर्थ कळतायत. परंतु नीच म्हणजे काय, तर घृणास्पद, लज्जास्पद म्हणा किंवा अमाननीय म्हणा, की ज्याला आपण डिप्रेव्ड असं म्हणू इंग्लिशमध्ये, आणि घृणास्पद जर म्हणलं तर डिग्रेसफुल असंही म्हणूया. आता हे जे काही शब्दाचा अर्थ आपण बघितला त्याच पद्धतीनं नीती म्हणजे काय, तर नीती म्हणजे मांडणी, पद्धत, धोरण असाही त्या शब्दाचा अर्थ होतो. आणि उदाहरण दाखल म्हणून जर बघायचं झालं तर आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक वेळी तुमच्या कानावर शब्द पडत असेल राजनीती. राज आणि नीती जर बघितलं तर राज्य म्हणजे राज्यकारभार आणि नीती म्हणजे धोरण, पद्धत. तसं आपल्याला अजूनही माहिती आहे की चाणक्य नीती असा शब्द वापरला जातो. आणि चाणक्य कोण, तर आर्य चाणक्य. या आर्य चाणक्याने राजाप्रती त्याची किंवा राजाने प्रजेपती असलेली त्याचे कर्तव्य काय आहे, राजाने राज्यकारभार कसा करावा, जनतेला सुख सुविधा कशा पुरवाव्यात, त्यांच्याकडून कर कसा वसूल करावा, त्याची रचना काय असावी, अशा विविध गोष्टी या आर्य चाणक्य म्हणजेच विष्णुगुप्ता यांनी मांडल्या. आणि त्या फेवर होत्या कशाला, तर लोकांमध्ये मान्यता पावल्या, म्हणून त्याला चाणक्य नीती असं म्हटलं. मग दुसरे शब्द आपल्याला माहितच आहेत, आपलं परराष्ट्र धोरण किंवा परराष्ट्र नीती असं म्हणतो. म्हणजे काय, तर परदेश जो आहे, आपल्या बाजूची आजूबाजूची राष्ट्र आहेत, यांच्याच बरोबर आपण कशी देवाणघेवाण करावी, कुठल्या पद्धतीनं करावी, त्याच्यासाठी आपल्याकडे काय धोरण असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. त्याला नीती म्हणतात, पद्धत म्हणतात किंवा धोरण म्हणतात. अजून सोपं होण्यासाठी मित्रांनो, काही लोक असतील, काही विचारवंत असतील, समाज सुधारक असतील, काही राजकीय मंडळी असतील, आपले विचार मांडत असतात आणि ते जनतेच्या फेवर असतील किंवा जनतेच्या हिताचे असतील तर लोक त्याला स्वीकारतात आणि ते विचार त्यांच्या नावाने लोकांमध्ये प्रसिद्ध होतात किंवा लोकांना ते सांगितले जातात. उदाहरण द्यायचं झालं तर हा जो काही आपला महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राला आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतो. मग ह्या तीन नेत्यांनी किंवा या तीन व्यक्तींनी, या तीन महापुरुषांनी काय विचार दिले आपल्याला. पहिलं महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्य शोधनाचा विचार दिला. शाहू महाराजांनी आरक्षणाचा विचार या महाराष्ट्राला, या देशाला दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लोकशाहीचा म्हणजे लोकांनी लोकांप्रती कसं वागावं, स्वतंत्र, समता, बंधुता म्हणजे काय, या घटनेच्या माध्यमातून या देशाला अर्पण केली आणि तो विचार या भारत देशाला दिला. आणि मग असे विचार या मंडळीने दिले तर आपण त्यांच्या नावे ते विचार किंवा त्या मंडळीने दिले ते चांगले आहेत म्हणून ते आपण स्वीकारले. मित्रांनो, कोणतीही गोष्ट असेल, कोणतीही कृती असेल, कोणतीही माणसांची पद्धती असेल, ती जर समाजहिताची असेल तर ती लोक स्वीकारतात. पण ती समाजहिताची आहे की नाही हे प्रत्येक माणसाने सदसद विवेक बुद्धी आपली जागी ठेवून जर विचार केला, आपण माणूस आहोत, आपल्याला बुद्धी आहे,
विचार आहे तो आपण सत्सद विवेक बुद्धीला जाग ठेवून जर केला तर चांगलं काय, खरं काय, वाईट काय, खोटं काय, सत्य काय हे आपल्याला कळेल. परंतु आत्ताची परिस्थिती जर बघितली तर तशी राहिलेली नाहीये. कारण या भारत देशामध्ये सध्या जर बघितलं तर लोकशाहीमध्ये विविध पक्ष निर्माण झाले. विविध पक्ष सत्ता काबीज करण्यासाठी विविध पक्ष निर्माण झालेत आणि या पक्षांनी आपापली धोरणं, आपापली नीती किंवा आपापली राज्यकारभाराची पद्धती निर्माण केली. उदाहरण आपल्याला बघायचं झालं तर या भारत देशावर काँग्रेस सरकारने 60 वर्ष राज्य केलंय. त्यानंतर कुठेतरी भारतीय जनता पार्टीला 2014 पासून सत्तेमध्ये सहभाग मिळालाय किंवा सत्ता उपभोगायला मिळाली. हे जर बघितलं तर मग 60 वर्ष भुकेने राहिलेला किंवा सत्तेपासून वंचित राहिलेला भारतीय जनता पार्टी म्हणजे पूर्वीचा जनता पक्ष, त्याचा अगोदर जनसंघ, त्यानंतर भारतीय जनता पार्टी असं ते बदलत इथपर्यंत पोहोचलंय. आणि मग त्यांची जी त्यावेळेची विचारधारा होती ती आत्ता बदलत इथपर्यंत आली का, तर जी काही आयडिओलॉजी होती, RSSची जी काही आयडिओलॉजी होती किंवा जनसंघाची जी आयडिओलॉजी होती त्या जनसंघाच्या आयडिओलॉजीला या महाराष्ट्रातील, या भारतातील लोकांनी कधीही सपोर्ट केला नाही किंवा त्या आयडिओलॉजीची सहमत झाले नाहीत आणि त्यामुळं त्यांना सत्तेमध्ये येताच आलेलं नाही. आणि मग यांनी थोडी आयडिओलॉजी आपली बदलत इथपर्यंत पोहोचले आणि 2014ला सत्ता आपल्या ताब्यात घेतली. आणि मित्रांनो, एकदा सत्तेची चव किंवा सत्तेची लालूच लागली, आपण म्हणतो ना वाघाच्या तोंडात जर एकदा रक्त लागलं तर तो शिकार केल्याशिवाय राहत नाही. आणि मग शिकारीसाठी काहीही करावं लागलं तरी तो त्यासाठी ती शिकार करण्याचा प्रयत्न करणारच. मग ते चांगलं वाईट याच्याशी काही त्याला देणं घेणं नाही. आणि मग एखादा माणूस जर सत्य बोलायला जात असेल, एखादा माणूस देशाची परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करत असेल आणि मग त्यातली त्यात तो जर विरोधी पक्ष नेता असेल, विरोधी पक्षातला माणूस असेल आणि सत्ताधारी पक्षाची पोलखोल करत असेल, सत्ताधारी पक्षाचा कारभार कसा चुकीचा चालला हे जर दाखवत असेल तर मग सत्ताधारी आपल्या हातामध्ये असलेल्या विरोधी पक्षाच्या ज्या काय नाड्या आहेत, आपल्या हातामध्ये असलेल्या भारत देशामध्ये असलेल्या TV चॅनल्स असतील, न्यूज चॅनल्स असतील किंवा मास मीडिया असेल, याचा उपयोग करून किंवा आपल्या हातामध्ये असलेल्या विविध संस्था, या संस्थेचा वापर करून या विरोधी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग समोरचा माणूस सत्य बोलेल, समोरचा माणूस चुकीचा बोलेल, याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु आपल्या राजकीय अस्तित्वाला धक्का लागतोय. आणि ही परिस्थिती लोकांच्या जर समोर येत असेल तर मग मात्र ही मंडळी या सर्व मीडियांचा, या संस्थांचा वापर करतात. आणि मित्रांनो, मी आत्ता नेमकं काय म्हणतोय किंवा मला काय म्हणायचंय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. अगदी बरोबर आहे. मला तेच सांगायचंय की 10 सप्टेंबर 2024ला या भारत देशाचे विरोधी पक्ष नेते, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी या परदेश दौऱ्यावर आहेत. आणि परदेश दौऱ्यावर असताना अमेरिकेतील जॉर्ज टाउन या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद करत असताना एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की भारतातलं आरक्षण कधी संपणार आहे. आणि मग हा प्रश्न विचारल्यानंतर राहुल गांधींनी त्यावर जे काही उत्तर दिलं ते उत्तर बघितलं की उत्तर दिलंय अमेरिकेमध्ये. त्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मात्र त्याची रिॲक्शन लगेच दुसऱ्या दिवशी या भारत देशामध्ये येते. आणि मग हे नेमकं काय आहे? आणि खरंच या ठिकाणी जी काही माहोल क्रिएट केला गेला की राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधी आहेत. मग आरक्षण कोणाचं? SC, ST, OBC या सर्व मंडळींचं आरक्षणावर राहुल गांधी सांगतायत की आम्ही आरक्षण
संपवणार आहोत. एवढंच की काय, पण त्याच काँग्रेसमध्ये असलेले सचिव वेणुगोपाल यांच्या सुद्धा तोंडी ते वाक्य घातलं जाते आणि ते पेपरमध्ये बातम्या सुद्धा येत आहेत की हो, आम्ही आरक्षण संपवणार आहोत. मित्रांनो, ही गोष्ट जर बघितली तर लक्षात येण्यासारखी आहे की जे आरक्षण ज्या मंडळींनी या घटनेमध्ये तरतूद केली, ठीक आहे, त्यावेळी जी लोक असतील ती आरक्षणाला विरोध करतच होती का, तर होतीच. पण आज भारतीय जनता पार्टी ज्या मक्तीची पूजा करतो किंवा मोठमोठ्या गोष्टी बोलतो, ज्यांची आकाशाला उंच एवढी मूर्ती उभी करतो, त्यांनी सुद्धा या गोष्टीला विरोध केला. हे का ते मान्य करत नाही, हे का ते मान्य करत नाही. आणि जर त्यावेळेस घडलेली घटना किंवा त्यावेळेस मांडलेल्या गोष्टी त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी सर्व काही व्यवस्थित करून बाबासाहेब आंबेडकरांनी ते आरक्षणाची तरतूद घटनेमध्ये केलीच ना, पण त्या लोकांच्या सहभागाने किंवा त्या लोकांचं सहमत घेऊनच ना, पण त्यावेळेचा जनसंघ, त्यावेळेचा जनता पक्ष यांनी याला कुठं सहमती दर्शवली होती, ते सुद्धा विरोधातच होते. आणि मग आजची ही मंडळी त्या गोष्टीला विरोध करतायत. लगेच रिॲक्शन या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये येते. याचा अर्थ काय? खरंच राहुल गांधी आरक्षण समाप्त करणार असं म्हटलेत का, की आम्ही सत्तेमध्ये आलो की आम्ही आरक्षण समाप्त करणार? आणि यांना जर यांचे फक्त राहुल गांधीचे तोंडी हे शब्द नाहीत, तर त्यांचे आजोबा पंजोबा म्हणजेच काय, तर पंडित नेहरू असेल, इंदिरा गांधी असेल, राजीव गांधी असतील, हे सर्व आरक्षणाच्या विरोधी आहेत असं सांगायला ही भारतीय जनता पार्टीची मंडळी मागे हटत नाहीये. मित्रांनो, प्रथमतः राहुल गांधी खरंच काय बोलले ते तुम्ही ऐका. एका न्यूज चॅनलला आलेली बातमी जशीच्या तशी ती तुम्हाला मराठीमधून सुद्धा कळेल की ते नेमकं काय बोलतायत. आणि या ठिकाणी इंग्लिश भाषेमध्ये ते बोललेत. आणि इंग्लिश भाषा म्हणजे भारतातील जनता जी काही अडाणी ठेवायचं हे भारतीय जनता पार्टी काम करते. आणि म्हणूनच तर शाळा कॉलेज बंद करायचा प्रयत्न करते, म्हणूनच तर शाळा कॉलेजच्या फी वाढवायचा प्रयत्न करते. आणि सर्वसामान्य जनता जर शिकलीच नाही तर ज्या लोकांना मराठी वाचता येणार नाही, ज्या लोकांना हिंदी वाचता येणार नाही, त्यांना इंग्लिशचा तर गंधच नसणार आहे. आणि मग असं झालं की लोकांना आपण फेक नॅरेटिव्ह करायला तयार. आणि ते केल्यानंतर आपण इथे जे म्हणतील तेच लोक खरं समजणार अशी समजूत करून भारतीय जनता पार्टी असं फेक नॅरेटिव्ह तयार करतोय. मित्रांनो, प्रथमतः राहुल गांधी काय बोलले आपण ते बघूया. सो 90% of India, in the government of India, has access to less than 10% of the positions that determine how money is going to be spent. Go through the list of every single business leader in India. And I've done it. Show me the tribal name. Show me the Dalit name. Show me the OBC name. Out of the top 200, I think there's one OBC. They're 50% of India. So we're not treating the symptom. That's the problem. Right? Now, it's not the only tool. There are other tools. But we will think of scrapping reservations when India is a fair place. And India is not a fair place. Now, that creates a problem. Because there are many people who come from the upper castes, right? Who say, look, what have we done wrong? Right? Why are we being punished? आणि त्यानंतर रविशंकर प्रसाद काय म्हणतायत त्या विषयावर ते तुम्ही बघा. नेहरू जी कहते थे, जो उनकी दादी इंदिरा गांधी कहती थी, जो उनके पिताजी आरक्षण के खिलाफ थे, वही स्वर उनका भी है. बीजेपी की ओर से साफ साफ कहना चाहते हैं कांग्रेस पार्टी को, सोनिया गांधी को, राहुल गांधी को, आरक्षण को समाप्त करने के किसी भी प्रयास का भाजपा पूरा विरोध करेगी. नरेंद्र मोदी जी की सरकार दलित, पिछड़े, अति पिछड़े, आदिवासी भाइयों बहनों के विकास के लिए कटिबद्ध है. राहुल गांधी जे बोलले ते तर आपण ऐकलंच, पण रवी प्रसाद शंकरांनी सुद्धा त्यावर मागे राहिलेले नाही. आणि मित्रांनो, हे जर बघितलं तर हे झालं केंद्रातलं. मित्रांनो,
याच्यावर प्रतिक्रिया जर बघितल्या तर इमिजिएट प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये या देशाचे गृहमंत्री, आता या गृहमंत्र्यांचा इतिहास तुम्हाला माहीतच आहे, परंतु यावर कॉमेंट्स यायला किंवा त्याच्यावर ट्विट लिहायला यांनी फटाफट सुरुवात केली आणि त्याची मात्र बाकीची जी काही मंडळी आहेत या सर्वांनी ती ओढायला चालू केली. आणि हे जर बघितलं तर मग त्यामध्ये रविशंकर प्रसाद मागे राहिलेले नाहीत. बरं, ते कुठे झालंय तर ते केंद्र पातळीवर झालंय, परंतु या महाराष्ट्रामध्ये, माझ्या महाराष्ट्रात कमी राहिलेलं नाहीये. फक्त फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं, परंतु ह्या महाराष्ट्राचा फुले शाहू आंबेडकरांचा विचार पायदळी तुडवला जातोय असं म्हणावं लागेल. कारण या महाराष्ट्रामध्ये असं घडतच नव्हतं, ते आता घडायला चालू झालंय. ही जी काही राजकीय मंडळी आहे, आता प्रामुख्यानं जर नाव घ्यायचं झालं तर तुमच्या लक्षात येईल की संजय गायकवाड हे आमदार आहेत. हे संजय गायकवाड काय म्हणतायत की राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला मी 11 लाखाचं बक्षीस देईन. आता मित्रांनो, हे जर बघितलं तर यावर मात्र भारतीय जनता पार्टीची मंडळी, काही सुज्ञ मंडळी असतात, जशी अनिल बोंदे खासदार आहेत, ते तर असं म्हणतायत की असं म्हणायला नको, म्हणजे जीभ छाटायची भाषा नको, त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे. म्हणजे ते विद्वान तर हे महाविद्वान आहे. आणि असं बोलत असताना तर एकामागून एक रेस लागल्यासारखी किंवा एकामागून एक धावण्याच्या शर्यतीसारखं ही मंडळी भारतीय जनता पार्टीची धावायला लागतात. आणि मग यामध्ये देवेंद्र फडणवीस मागे राहत नाहीत, यामध्ये त्यांचे प्रदेशाध्यक्ष जे काय चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा मागे राहत नाहीत. ते तर म्हणतात राहुल गांधी जर आरक्षणाच्या विरोधी बोलत असतील तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू जाणार नाही. आणि आरक्षण कोणाचं? SC ST ओबीसीच्या आरक्षणाबद्दल जर बोलत असतील आणि ते बंद करणार असतील तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, त्यांनी माफी मागितली पाहिजे. हे चंद्रशेखर बावनकुळे कोण आहेत माहिती आहे? लोकसभेला 45+ नारा देणारे हे बावनकुळे. आरक्षण ज्या मंडळींना मान्यच नाही अशा पक्षामध्ये असलेले हे बावनकुळे, ज्या पक्षाची विचारधारा आरक्षण विरोधी आहे अशा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत बावनकुळे. आणि ते आज सर्व आरक्षणाच्या बाजूनं किंवा आरक्षणाच्या सहमतीसाठी बोलतायत. हे जर बघितलं तर मित्रांनो आश्चर्य वाटतंय. आणि तुम्ही म्हणाल असं कसं? कारण आरक्षण हे देणार किंवा आरक्षण आम्ही भारतातलं संपवणार हे राहुल गांधी म्हणतायत. त्याचा जो स्टेटमेंट आहे किंवा तो जो इंटरव्ह्यू तुम्ही बघितलाय ते अर्ध स्टेटमेंट किंवा जेवढा भाग आपल्या सोयीस्कर आहे तो घेणं, बाकीचं सगळं सोडून देणं आणि तो प्रसारित करणं. आणि मग सत्ताधारी पक्षाचे मांडलिक, सत्ताधारी पक्षाचे नोकर असलेला मीडिया सुद्धा तेच पसरवण्यात मशगूल झालाय. आणि भारतीय जनता पार्टी असं का करत असेल? किंवा मित्रांनो, जी काही मंडळी आहेत जे मोर्चे आंदोलनं करतायत, मग ती राहुल गांधीच्या तोंडाला काळं फासणं असेल, राहुल गांधीच्या चपला मारणं असेल त्यांचा बॅनरवर, हे सर्व जर बघितलं तर मग हे मंडळींना खरंच राहुल गांधी असं म्हटलेत का? तर बिलकुल म्हटलेले नाहीये. ती पूर्ण मुलाखत पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. परंतु काहीही झालं तरी काँग्रेस पक्षाचा माणूस, काँग्रेस पक्षाचा नेता असं बोलतोय आणि मग आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलतोय, मग आपल्याला काहीतरी मसाला मिळतोय. मग ते स्टेटमेंट अर्ध छाटायचं आणि लोकांसमोर ठेवायचं. आणि लोक आपल्याकडे जर बघितलं तर हीच भारतीय जनता पार्टीची नीती, शाळा कॉलेजेस बंद करा, हे सर्वसामान्य बहुजन समाज शिकला नाही पाहिजे. आणि ज्या समाजाला मराठी येत नाही, ज्या समाजाला हिंदी येत नाही, तर इंग्लिशची तर बोंबाबोंबच होणार आहे. आणि मग त्यामध्ये ते हे जे काही म्हणतील, म्हणजे आपल्या इथली मंडळी जे म्हणतील ते खरं असा सर्वसामान्य समाज समजणारच आहे. आणि मग त्याच्यामध्ये हे जे काही टोळके निर्माण झालेत, म्हणजे पक्षाचे टोळके, त्यांना मिसगाईड करायचं, रस्त्यावर उतरायचं, आंदोलनं करायचं आणि फेक नेरेटिव्ह सेट करायचा, म्हणजे खोट्या बातम्या पसरवायच्या. म्हणजे कुणी खोटं बोला, कुणी सत्य बोला, आमच्या फायद्याचं असेल तर आम्ही खोट्याला खरं म्हणू, आणि जर कोणी आमच्या तोट्याचं असेल तर ते सत्य बोलला तरी आम्ही त्याला खोटं समजू, असा हा प्रकार आहे. खोटं वाटतंय तुम्हाला?
जर एखादा मोठ्या पदावर बसलेला व्यक्ती जर खोटं बोलत असेल तर सर्वसामान्य जनता समजते की तो कशाला खोटं बोलेल, तो खरंच बोलणार आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि त्या ठिकाणी पंतप्रधान जे आहेत आपल्या भारत देशाचे, ते भारतीय जनता पार्टीचे जास्त पण भारत देशाचे कमी असं येते. त्यांनी काय म्हटलंय जरा तुम्ही ऐका. कांग्रेस को गणपति पूजा से भी नफरत है. महाराष्ट्र की धरती गवाह है. आजादी की लड़ाई में लोकमान्य तिलक के नेतृत्व में गणपति उत्सव भारत की एकता का उत्सव बन गया था. गणेश उत्सव में हर समाज, हर वर्ग के लोग एक साथ जुड़ते थे. इसलिए कांग्रेस पार्टी को गणपति पूजा से भी चीड़ है. मैं गणेश पूजन कार्यक्रम में चला गया तो कांग्रेस का तुष्टीकरण का भूत जाग उठा. कांग्रेस गणपति पूजा का विरोध करने लगी. तुष्टीकरण के लिए कांग्रेस कुछ भी कर रही है. ऐकलं? घटना घडती अशी की दोन गणपती उत्सवामध्ये दोन मंडळांमध्ये काहीतरी भांडणं झाली किंवा लोकांमध्ये काहीतरी बाचाबाची झाली आणि मग ती शांत व्हावी म्हणून पोलिसांनी ते काही गणपतीवरून जो वाद निर्माण झाला तो शांत करण्यासाठी त्या लोकांना घेतलं, ती मूर्ती घेतली आणि तो वाद मिटवण्यासाठी गेले. त्यावेळेस मीडियाने जे काही क्लिप केल्या, त्या मीडियाने फोटो काढले, ते मीडियामध्ये आले आणि तिकडे पंतप्रधान तुम्ही ऐकलंय काय म्हणतायत ते, पोलीस त्यांना अटक करतायत. कुणाला? गणपतीला. म्हणजे जात, धर्म, पंथ आणि देव याच्या पलीकडे भारतीय जनता पार्टीमध्ये जी काही वरपासून खालपर्यंत जी मंडळी आहेत यांना याच्या पलीकडे काही सुचत नाही. यांचं राजकारण याच्या भोवती फिरतंय. पंतप्रधानासारख्या माणसाने असं फेक नेरेटिव्ह करावं आणि तुम्ही तर देशाच्या उच्च पातळीवर पंतप्रधान आहात, तुमच्याकडून ही अपेक्षाच नाहीये. आणि पोलिसांचा तुम्ही कशा पद्धतीने वापर करताय, परंतु पुन्हा ब्लेम तुम्ही पोलिसांनाच देताय आणि पोलिसांचं मात्र दोन्हीकडून मरण करताय असं या ठिकाणी दिसतंय. मित्रांनो, हे असं का करताय? कारण राहुल गांधींनी जे सांगितलं की आम्ही रिझर्वेशन समाप्त करणार, पण कधी? भारतामध्ये ज्यावेळेस समानता येईल. आज आपल्याला घटनेने सर्व समान आहेत, मतदान करण्यासाठी सर्व समान आहेत, परंतु प्रॉपर्टी किंवा धनसंपत्तीच्या बाबतीत आज किती उच्च नीचता आहे. एक माणूस झोपडीत राहतोय तर एक माणूस काचेच्या बंगल्यामध्ये राहतोय अशी परिस्थिती आहे. आणि त्याला राहुल गांधी काउंटर करताना सांगतायत समानता आल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा आम्ही घेऊ किंवा ते समाप्तही करू, पण तोपर्यंत काहीच नाही. पण या गोष्टीचा आधार घेऊन आरक्षण आम्ही समाप्त करू, त्याच्या पुढचंही छाटलं गेले, मागचंही छाटलं गेले आणि तेवढंच भारतामध्ये दाखवून एका पक्षाच्या नेत्यावर बद्दल असे कॉमेंट्स करायला ही मंडळी धजावतायत. आणि मित्रांनो, विरोधी पक्ष नेता हा पंतप्रधानाच्या दुसऱ्या नंबरचा नेता आहे. त्याबद्दल असं बोलणं, पंतप्रधान चुप्प बसणं, नेते मंडळी चुप्प बसणं किंवा गप्प बसणं याचा अर्थ समजून चाला की राहुल गांधींचं स्टेटमेंट जे आहे हे खरं स्टेटमेंट आहे. त्यांनी जे बोललंय ते बरोबर आहे. आणि मित्रांनो, तुम्ही असं म्हणाल की तुम्ही असं का म्हणताय? मी कुठल्याही पक्षाचा अधिकृत कुठल्याही पक्षाचा मी सभासद नाही, परंतु माझं मत असं सांगते, राहुल गांधींची जी मुलाखत आहे ती मुलाखत ऐकल्यानंतर की राहुल गांधी जे बोलतायत ते बरोबर आहे, परंतु बीजेपीचं पितळ इथं उघडं पडतंय. भारतामध्ये काय परिस्थिती चालली ती प्रदेशामध्ये बोललं जाते आणि मग असं बोलल्यानंतर यांच्या लक्षात येते की यावरून आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत आणि म्हणून राहुल गांधीच्या विरोधात वातावरण तयार केलं जाते. आणि मित्रांनो, त्याबरोबर काही लोकांचं असंही म्हणणं असेल की त्यांच्या आजोबांनी, आजीनी किंवा पंजोबांनी याबद्दल काही भूमिका घेतली नसेल किंवा हाच भारतीय जनता पार्टी आज ज्यांचे गगनचुंबी स्टॅच्यू उभा करतोय ना, ते सुद्धा त्यावेळेस होतेच ना.
ते सुद्धा आरक्षणाच्या विरोधी होती. सगळी मंडळी आरक्षणाच्या विरोधी होती. परंतु बाबासाहेबांनी तो कन्सेप्ट क्लिअर केल्यावर, बाबासाहेबांनी तो मुद्दा मांडल्यानंतर आणि त्यावरून सर्व लोकांना समान न्याय मिळेल किंवा लोकांची प्रगती करायची असेल सर्वसामान्य घटकाची, तर याशिवाय पर्याय नाही हे दाखवून दिल्यानंतर कन्व्हिन्स झाली ना ती मंडळी. आणि त्यावेळेस त्यांचं असं मत होतं, पण तुम्ही तर मंडळी, तुम्ही ज्या पक्षाची विचारधारा आरक्षण विरोधीच होते, तुम्ही ज्या भारत देशाचा झेंडा तुम्हाला मान्य नाही, भारत देशाचं संविधान मान्य नाही, आणि त्या गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच 2024ला तुमचा एक मंत्री अनंत हेगडे काय सांगतो, आम्ही संविधान बदलणार, आम्हाला 400 खासदार द्या, त्यावरून आणि आरक्षण बंद होणार यावरून तुमचं 2024 मध्ये पाणीपत झालंय, 400 वरून 232 वर आलाय आणि तुम्हाला दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन सरकार बनवायला लागले. हे जर बघितलं तर फक्त आरक्षण आणि संविधानाच्या मुद्द्यावर आपलं सरकार गेले किंवा आपल्या जागा कमी आल्यात हे तुम्हाला माहिती आहे. आणि मग तोच मुद्दा ज्यावेळेस राहुल गांधीच्या तोंडून येतो त्यावेळेस राहुल गांधीच काय, पण त्यांचे सचिव वेणुगोपाल यांचे सुद्धा तुम्ही नेरेटिव्ह सेट करताय. त्या पेपरला बातम्या येतात की आम्ही आरक्षण संपवणारच आहोत. हो, त्यांनी म्हटलंय ना, पण कधी भारतात ज्यावेळेस समानता येईल त्यावेळेस. हे पुढचं का तुम्ही सांगत नाहीये? आणि समानता आणण्याचा तर तुमचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा नाहीच आहे. तोडा झोडा फोडा जात धर्म पंथ याच्यामध्येच तुमचा अजेंडा आहे. आणि मग असं जर असेल तर या भारतीय जनता पार्टीचं लोक फक्त आणि फक्त 2024च्या लोकसभेला ज्या मुद्द्यावर यांच्या जागा कमी झाल्यात तो मुद्दा आरक्षणाचा राहुल गांधी बोलतायत आणि तो इनकॅश करण्याचा प्रयत्न करतायत. कारण मित्रांनो, आता पुन्हा विधानसभेचे इलेक्शन लागतायत आणि विधानसभेचे इलेक्शन लागल्यामुळं आता आपल्याला राहुल गांधी असं म्हणतायत, असं सांगण्याचा प्रयत्न करतायत. परंतु भारतीय जनता पार्टीतील लोकांनी हे समजून घ्यावं, जनता एवढीही अडाणी नाहीये की जी तुम्हाला ठेवायची, जी तुम्हाला जनता तशी पाहिजे तशी एवढी अडाणी नाही. खूप बऱ्याच लोकांना कळायला लागले की राहुल गांधीच्या बोलण्याचा अर्थ काय आहे. मित्रांनो, मी काँग्रेस पक्षाचा काही सहभागी किंवा काँग्रेस पक्षाचा काही सभासद नाहीये, काँग्रेस पक्षामध्ये मी काम करत नाही. हे मी माझं मत मांडतोय की फक्त आणि फक्त राहुल गांधींचं स्टेटमेंट काय, राहुल गांधींनी जे बोलले त्याच्यावरच मी बोलतोय की त्यांचं स्टेटमेंट योग्य आहे. त्यांनी केलेलं स्टेटमेंट भारतीय जनता पार्टीचं पितळ उघडं करणार आहे, म्हणून यांनी कावकाव करायला सुरुवात केली. आणि राहुल गांधी जे बोललेत ते त्यांचं मत त्यांनी मांडले. परंतु काहीही झालं तरी एखाद्या व्यक्तिद्वेष असेल किंवा काँग्रेसशी द्वेषी जी मंडळी असतील, तो पक्ष कुठलाही असेल, पक्ष जर चांगलं काम करत असेल, जर एखादा पक्ष अगोदर चुकीचा वागत असेल, आता तो बरोबर वागत असेल, तर लोक त्याला स्वीकारतील ना. परंतु बीजेपीची विचारधारा जर लोकांना मान्यच नसेल आणि काँग्रेसचा माणूस जर चांगलं बोलत असेल किंवा एखादा मुद्दा जर लोकांसमोर मांडत असेल, तर तो चुकीचा कसा आहे हे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे यांना 2024ला लोकसभेला यांच्या नेरेटिव्हमुळे किंवा यांचं जे काही म्हणणं मांडलं यांच्या मंत्र्यांनी त्यामुळे फटका बसलाय आणि तोच आरक्षणाचा मुद्दा आज हे घेऊन लोकांसमोर जाण्याचा प्रयत्न करतायत. परंतु मित्रांनो, राहुल गांधींचं स्टेटमेंट माझ्या मते मी ते बघितले, ते योग्य आहे, पण हे त्याला चुकीचं आहे असं म्हणतायत. आणि कसं तर त्या स्टेटमेंटचा पुढचा भाग हे घेत नाहीत. तेवढंच वाक्य की आम्ही आरक्षण समाप्त करू, पण केव्हा समानता येईल तेव्हा पुढचं घेत नाहीत. आणि मग याच्यामध्ये जर ही मंडळी असं स्टेटमेंट वापरत असतील तर मित्रांनो, ह्यांनाही माहिती आहे की राहुल गांधी जे बोललेत ते खरं बोललेत, परंतु त्यांचा अर्धा भाग आपण घेत नाहीत. कारण काँग्रेस पक्षाला बदनाम करायचंय, काँग्रेस प्रति फेवर वातावरण तयार होते. मग त्याच्यामध्ये जी काही लोक असतील, काही बाकीच्या संघटनाही त्यामध्ये सहभागी असतील की राहुल गांधीचं स्टेटमेंट चुकीचं आहे, तर या लोकांना जे स्टेटमेंट दाखवलं गेलं त्याच्यावर ही लोक बोलतायत. पूर्ण स्टेटमेंट दाखवलं गेलं नाही किंवा या मंडळीने, मी असं समजतो, पूर्ण मुलाखत बघितली नाही, त्यामुळे ही मंडळी असं बोलतायत. आणि इकडे त्या आरक्षणाचा मुद्दा, जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात बसलेत,
तर पंकजा मुंडेंना त्या आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका बसला आणि खासदार होता होता राहिल्या, म्हणून त्यांचंही असं म्हणणं आहे की आता मी जरांगे यावर काय बोलतायत, माझे कान अतुरलेत काय बोलतायत. याचा अर्थ स्टेटमेंट खरं आहे ते खोटं समजायचं, कारण आपला बॉस बोलतोय म्हणून तो खरंच आहे, तो चुकीचं आहे की नाही आपल्या सदसद विवेक बुद्धीला सांगून तपासायचं नाही, कारण वरून मेसेज आलाय फेक नेरेटिव्ह सेट करा आणि मग ते केलं जाते. आणि पंतप्रधान सारखा तुम्ही बघितलं, पंतप्रधान सारखा माणूस जर खोटं बोलत असेल तर सर्वसामान्य जनता त्यामध्ये फसते की एवढा मोठा माणूस खोटं कसं बोलेल, आणि तोही समोर बोलतोय, एवढ्या जनतेसमोर बोलतोय, आणि मग असं फेक नेरेटिव्ह सेट करायचं मित्रांनो. आणि एखाद्या माणूस जर खरं बोलत असेल तरी त्याला बदनाम करायचं, अशी ही या लोकांची नीती आहे, या पक्षाचं धोरण आहे. आणि मग माझं तर असं मत आहे की राजकारणासाठी यांनी केलेला हा प्रकार आहे तो घृणास्पद आहे. म्हणजे एखादं खोटं काम करत असेल, तो जर चुकीचं बोलत असेल तर ते दाखवलंच पाहिजे, परंतु यांना फक्त राजकारण पाहिजे. आणि राजकीय हेतूने भारतीय जनता पार्टीने हे स्टेटमेंट घेतलंय आणि लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय, परंतु जनता ज्यावेळेस ती मुलाखत जी ओरिजिनल आहे ती पाहिल, त्याचा अर्थ पाहिल, त्यावेळेस जनता सुद्धा समजून जाईल की जनता पार्टीतील मंडळी किती बिनडोक आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण बावनकुळे सारखी मंडळी त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असंही म्हणतायत, आणि तेही फेक नेरेटिव्ह सेट करून, कारण तो माणूस तिथं खरं बोलतोय. आणि हे फक्त आणि फक्त विधानसभेच्या 2024च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चाललंय असंच या ठिकाणी दिसतंय. आणि मित्रांनो, मी पुन्हा सांगतो की माझं जर वैयक्तिक मत बघितलं तर काँग्रेस पक्षाचे नेते जे आहेत राहुल गांधी यांनी दिलेलं स्टेटमेंट हे खरं आहे, ते अतिशय मार्मिक आहे, पण भारतीय जनता पार्टीला ते फेवर नाहीये, ते त्यांचं पितळ उघडं करणार आहे. म्हणून पुढचा सत्य बोलणाऱ्या माणसाला सुद्धा ही मंडळी खोटं ठरवतायत आणि ते सपोर्ट मग मीडियाचा घेत आहेत, कारण मीडिया सत्ताधाऱ्यांचा बटीक बनल्यासारखा किंवा सत्ताधाऱ्यांचा पोपट बनल्यासारखा काम करतोय, विचार करायला तयारच नाही किंवा त्यावर विरोध करायला सुद्धा तयार नाहीये. आणि म्हणून मित्रांनो, ही जी काही नीती आहे, या सर्व मंडळींनी जे काही फेक नेरेटिव्ह तयार केले, यांना माहिती आहे की राहुल गांधी जे बोलले ते खरं आहे, परंतु राजकीय भांडवल करायचंय, राजकारण आपलं स्थिर स्थावर करायचंय, म्हणून त्यांनी हे नेरेटिव्ह सेट केलंय. आणि मग असं जर नेरेटिव्ह सेट करत असतील आणि फक्त राजकीय हेतूने करत असतील, असं धोरण जर हा पक्ष राबवत असेल, ते राजकीय हेतून करत असेल, तर अशा त्यांच्या राजकीय हेतूला मी नीच नीती असं म्हटलंय आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आणि मित्रांनो, तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर तुम्हाला ते कॉमेंट्स मध्ये लिहायचं.